नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा कोकण कॅप्चरमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जातो देवगडात. देवगडचा हापूस काढूचा. तर आज मित्राच्या परड्यात जातो. चला तर मग आज तुमका आंबे कसे काढतो ती संपूर्ण प्रोसेस मी तुमका दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतास हे आता आंबे काढूचं सगळं सामान भरलेलं, क्रेट, घोळ आणि टोपले बघू शकता. हे बघा, टेम्पो सगळा भरलेला. तर आता टेम्पो बाहेर काढल्या ना, चला आता जाऊया. फायनली आता आम्ही निघालो. आता वाजले 2. बघूया आता आंबे किती वाजेपर्यंत काढून होतो. तर बघा, माझ्यासोबत आज प्रसाद, आपला मित्र, आणि इकडे आदित्य. तर आता आम्ही इलो आचऱ्यात. आता आपल्या सरळ जाऊचा देवगडात. तर आचऱ्याचा ब्रिज बघू शकतास. बघा, आपल्या समोर आता जाऊचा. तर आता आम्ही इलो नारिंगऱ्यात. आता पुढे जातो. हे बघा, जरा रोड खराब आहे कारण ब्रिजचा काम पुढे चालू आहे. दहबाव ब्रिज बघूया. मंडळींनो, ब्रिजचा काम ओके झाला आणि हे बघा, आहे ना, पहिलो पर्यायी मार्ग होतो 1 वर्षान फायनली सक्सेसफुल झाला ब्रिज हा. हे बघू शकतास. पावसात काय टेन्शन नाही, काम पण वाटतं चांगलं. बघा, तर आपल्या आता आहे ना लेफ्ट मारूचा. आणि ह्यो शॉर्टकट असल्या कारणान आम्ही आहे ना राईट मारतो. दैबाव लाटीच्या तैना येलात ना की तुम्ही जाऊ शकता. जो बघा, तो देवगडला जाऊसाठी शॉर्टकट हा. जास्ती काय मोठे गाडी याने जात नाही. रस्तो आता चांगलं केल्याने या, पण आमची कलमाकडे त्यामुळे आता आम्ही या मार्गाने जातो. तरी बघा, ही पण बाग हा, पण यावर्षी कोणत्या बागेत असं काय आंबो म्हणण्यासारखं इलो नाही. बिचाऱ्यांचा नुकसान झाला सगळ्यांचा.
हे बघा, हे बघा तुम्ही कलमा बघू शकता. हे बघा कोणच्या असं आंबो दिसणार नाही. आपल्या कसं वाटतं की आंबे महाग होत, तर मित्रांनो आपल्या कसं वाटतं की आंबे महाग होत यंदा, पण कलमावाले पण करतले काय, कारण आंबो तसं इलो नाही आणि नुकसान भरपूर झाला. त्या कारणानं काय होता, आंबे जरा थोड्या प्रमाणात त्यांचं पण औषध वगैरे मारूचं असतात, त्यामुळे खर्च पण झालो त्यांका. त्यामुळे जरा आंबे थोडे महाग होत. तुम्ही जरा समजावून घ्यावा यावर्षी, पुढच्या वर्षी बघूया. पण अकडे जरा आपल्या बागेकडे पोचलो, तर आता आपल्याकडे जरा खाली जाऊचा. तर या बघू शकता जरा रोड पण खराब आहे. थोड्या प्रवासानंतर आता आम्ही होय गाडी पार्किंग केलं. आता आपलं जरा सामान उतरवतो. हे बघा हे सगळं सामान, पाण्याची बॉटल वगैरे, पेपर वेपर आणि बाकीचं लागणारं सामान, क्रेट वगैरे. तर आता आम्ही खाली उतरतो. हे बघा आम्ही इकडे आता आपल्या ह्या साईडला जाऊचा, कलमा तकडे आपली. बघा आता आम्ही सामान उतरतो खाली. बघू शकता. तर आता आम्ही सामान सगळं घेतलेलं आपला. आता पुढे जातो इकडे परड्यात. चला बघूया. हे बघा कलमा तुमका दिसतात, पण काय जास्ती यंदा आंबो नाही. हे बघा बघू शकतास तुम्ही. खाली इलो परड्यात. आता जातो जरा खाली. हे बघू शकतास. तर मित्रांनो फायनली आपण आता आपल्या परड्यात इलो. आता वाजल्यात 2. आता बघूया किती वाजेपर्यंत आंबे काढून होतात. जास्ती काय नाही आहेत आंबे, पण बघूया किती वाजेपर्यंत हो. बघा आदित्यकडे आंबे काढता, बघू शकता. हे बघा हे व्यवस्थित काढून क्रेटमध्ये ठेवचे लागतात, कारण आपटतं नाही. उघड असा मित्रांनो, ह्याच्याद्वारे आंबे काढूचे लागतात. एवढा कलम हा, पण ह्याच्यावर 4-5 आंबे आहेत, जास्ती काय नाही आहेत. वर बघ. बघा असे काढून व्यवस्थितरित्या क्रेटमध्ये ठेवूचे लागतात. ते बघा दुसरा मित्र वरच्या कलमाचा प्रसाद, बघूया तो पण आता आंबे काढतात. त्याचीच बाग आहे, त्याच्याच बागेत आपण इलो. हे बघा एवढे त्याने आंबे काढले ना. बघू शकतास.
मित्रांनो असं उन्हात काम करूचं लागतं. पण म्हणण्यासारखी काय असा आंबो यावर्षी नाही हा. ऊन पण खूप हा, त्यामुळे सेफ्टीसाठी टोपी आणि गॉगल लावलेलो हा. आता मी जरा क्रेटमध्ये आंबे भरतोय. हे बघा, व्यवस्थितरित्या ठेव काय, म्हणजे जर आपटले तर तसं काय व्हायचं नाही, पण तर काय जरा काळजी आपण घेऊ काही. हे बघा, आंब्याची साईज बघू शकता तुम्ही. हे बघा, हातात पण मावना नाही, त्यामुळे अंदाज करा तुम्ही. हे बघा, 2 हातात होता एवढी साईज आहे आंब्याची. हे बघा, आंबो थोडं कमी पण साईज चांगली आहे, चलान जाऊ शकता. तर आता 2 कलमाने भेटलेले आंबे ते आता काढून झाले आहेत. आता वर काय भेटतात का बघूया. बघू शकतास, आता ह्यो आदित्य पर झाडावर चढलो आणि आंबे काढतोय. बघा, बघू शकतास भरपूर उंच झाड हा. हे बघा, ठेवतो. तर मित्रांनो, वरच्या 2 कलमात जरा आंबे भेटले ते बघा. काढले झाडावरनं आणि आता ह्यो भरता आंबे आहे बघा. 2 कलमात फक्त एवढे आंबे भेटलेले आहेत. मित्रांनो, ह्या कालमार आपल्या एकच आंबो भेटलो हा, पण ह्यो आंबो भेटलो ती साईज बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघू शकता, साईज चांगली आहे. तुमका जर होय असतात आंबे होय असतील तर माझ्या मित्राचा नंबर देतोय डिस्क्रिप्शनमध्ये, कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, थोडेच आंबे भेटलेले असत. आता पुढे बघतो आंबे किती भेटतात ते. तर मित्रांनो, माझ्यासोबत माझा मित्र आज, त्याचा पहिला कोकण कॅप्चरमध्ये आपण स्वागत करूया आणि त्याला जरा विचारूया, म्हणजे त्याच्याकडनं माहिती घेऊया की प्रसाद, तू किती वर्षापासून आंब्याचा बिझनेस करतो? जवळजवळ आता 10 वर्ष होत दिली. 10 वर्ष झाली. हो. तुका कसं वाटतं आंबे म्हणजे बिझनेस करतो आपण? दरवर्षी जरा व्यवस्थित धंदो होय, पण ह्या वर्षी भरपूर बऱ्या प्रमाणात सगळ्याच नुकसान झालं असल्या कारण जरा यावर्षी जराच खचल्यासारखे वाटतं. कारण ह्या मोहर वगैरे सगळ्या कलमांका व्यवस्थित दिलेलो, सर्व कलमाशी व्यवस्थित फुललेली, पण निसर्गानं असं काय ह्या प्रकार झालो काय समजत नाही. निसर्गाच्या ह्याने सगळी कलमा फुललेली, सगळी कलमाचं आंबो सगळं घळान गेलो एकाएकी. त्याच्यामुळे सगळे शेतकरी नुकसानात दिले ह्या वर्षी. त्याच्यामुळे जरा ह्या वर्ष खराब गेला आमचा. तर साधारण मला सांग तू की तुझ्या बागेत किती कलम आहोत? आता तुम्ही बघू शकता, साधारण ह्या माझ्या एका बागेत आता 100 कलमं आहेत एक. पण बघू गेला तर ह्या 100 कलमात नाही म्हटलंच तरी 10 पेटी पण माल निघालं नाही यावर्षी. म्हणजे नुकसानात तुम्ही जरा आहात. खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यावर्षी. म्हणजे असं कधी नुकसान झालेलं नाही. म्हणजे मी ह्यापूर्वी माझा धंदो आमचं माझ्या बहिणीने चालू केला ना, तो धंदो आता मी 6 वर्ष मी बघतो आहे. पण ह्याच्या अगोदर असं कधी आपण बघितलेलं नाही. म्हणजे खयच आपल्या देवगड पट्ट्यात पूर्ण जिल्ह्यात सिंधुदुर्गात असा कधीच नुकसान झालेलं नाही. आता ह्या वर्षी नुकसान झाला. सगळे आंबा बागायतदार आणि शेतकरी नुकसानात आहेत खूप मोठे. तर ह्या तुमचा नुकसान झाला, त्याच्यात तुमका सरकारने काय मदत केली आहे काय? सरकारने तशी बघू गेलं असतं अजून काय अशी मदत आमका पोचलेली नाही आणि मिळालेली पण नाही. पण सरकारने जी काय मदत जाहीर केल्या ना, आपली एक 22,000 रुपये, ती 22,000 आमच्या एका कामगाराचा महिन्याचा पगारच हा. त्या 22,000 आपला काय होताला
जवळजवळ नाही म्हटलं असेल एका कलमाक आता बघू गेलं असतं खत पाण्यापासून फवारणीपर्यंतचा खर्च एका कलमाचं 5,000 रुपये आहे. अशाप्रमाणे नाही म्हटलं असेल आपल्या बागेत जेवढी कलमं आहोत तसा बघू गेलास तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 5,000 प्रमाणे जर एका कलमाक जर खर्च होत असतात आणि त्याच्यासाठी सरकार आपणाक एकरी 22,000 रुपये देत असतात तर काय परवडतं त्याच्यामागे. आमची सरकारला फक्त एकच विनंती आहे की लवकरात लवकर सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांसाठी योग्य ती मदत जाहीर करून त्यांनी सगळ्या सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांना मदत करायची. बस आमचं एवढंच म्हणणं. तर प्रसाद म्हाका एक सांग की तू माझ्या जर सबस्क्रायबांका किंवा आणि कोण कोण व्हिडिओ आपले बघतात त्यांना जर आंबे होय असतील तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे पाठवू शकता, त्यांच्यापर्यंत पोहोचतील आंबे? आपण पूर्ण महाराष्ट्रात काही पण आंबे पाठवतो. म्हणजे मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद सगळ्या ठिकाणी आपले पार्सल जातात. पूर्ण आपले ज्या ज्या ठिकाणी ट्रॅव्हल्स वगैरे जातात, बसेस वगैरे जातात त्या त्या ठिकाणी आपण पार्सल पाठवतो. शक्यतो आपण बऱ्यापैकी सगळ्या एरियात कवर करतो, सगळीकडे पार्सल वगैरे पाठवतो. तर एकदा तुझा नंबर जरा सांग, म्हणजे आपल्या लोकांका समजा शकता आपला नंबर. 9763876199 आणि एक दुसरा नंबर आहे 7506027014. तर मित्रांनो ह्यो नंबर नक्की घ्यावा आणि याच्या प्रसादला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे एक नंबर क्वालिटीचा माल त्याच्याकडे भेटता. धन्यवाद. चला, थँक्यू. तर मित्रांनो आज बागेत इल्लो आणि आपल्याला एवढे आज आंबे भेटले आहेत. हे बघू शकतास. हे आता आम्ही जरा शॉर्टिंग करतो, म्हणजे लहान मोठी साईज आहे ते वेगवेगळे करून घेतो. आणि हो आपलं मित्र प्रसाद सावंत. तर तुमका जर आंबे होय असतील त्याचं मी नंबर तुमका देतोय, त्याका कॉन्टॅक्ट करा. एक नंबर क्वालिटीचो आंबो हा त्याच्याकडे आणि खास देवगडचो हापूस. साईज तुम्ही बघू शकता. ही बघा, तुमका देवगडचो हापूस होय असतात तर मी माझ्या मित्राचा नंबर देतोय, त्याका कॉन्टॅक्ट करा. या आंब्याची तुम्ही साईज बघू शकता. ही बघा, आजच काढलो. आज तारीख 16 असा. तुमच्याकडे आजच बुकिंग केला तर तुमच्याकडे 4 दिवसापर्यंत डिलिव्हरी मिळून जाऊ शकता. याचा नंबर मी देतो आहे तुमका डिस्क्रिप्शनमध्ये, कॉन्टॅक्ट करा. आता सगळे आंबे भरून झाले आहेत. आता आम्ही आमच्या टेम्पोत घेऊन जातो. हे बघा, बघू शकतास. अशा प्रकारे घेऊन जाऊचे लागतात डोक्यावरनं. हे बघा, तर मंडळी फायनली आमचे आंबे काढून झाले असत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमका देवगडचा हापूस कशा प्रकारे काढलो जाता तो तुमका ह्या व्हिडिओतनं दाखवण्याचा छोटंसं प्रयत्न केलं आहे. तुमका जर हा व्हिडिओ आवडलो असाल तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा. आणि असेच जर कोकणातील नवनवीन जर व्हिडिओ तुमका बघूचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा.